नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. घोडेगाव येथील भीमसैनिक नितीन विलास शिरसाट यांच्या हत्ये प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास घोडेगाव येथील घोडेश्वरी हॉस्पिटल येथे भीमसैनिक नितीन शिरसाट यांची अज्ञातांनी गोळी झाडून निर्घृण हत्या केली होती. यावेळी परिसरात अनेक नागरिक उपस्थित असतानाही आरोपींनी कोणतीही पर्वा न करता गोळीबार करत दहशत निर्माण केली. घोडेगाव बाजाराच्या पावतीच्या टेंडरच्या वादातून ही घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पुढे म्हटलं आहे की या प्रकरणातील फुलमाई टोळीची तालुक्यात मोठी दहशत असून जमीन बळकावणे, अवैध धंदे करणे, सार्वजनिक ठिकाणी अग्निशस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असूनही ते अद्याप फरार असल्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात गुलाब फुलमाळी, सूरज फुलमाळी, आकाश फुलमाळी, कृष्णा फुलमाळी, भरत फुलमाळी यांच्यासह अन्य 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेला 1 महिना उलटूनही खून व ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार राहणे ही बाब पोलीस प्रशासनासाठी चिंताजनक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान कायम वादाच्या भोवऱ्यात असलेल्या सोने पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची देखील उच्चस्तरीय चौकशी करून त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नियुक्ती करावा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे सुशांत म्हस्के, प्रतीक बारसे, संजय कांबळे, रोहित आव्हाड, नाथभाऊ अल्लाट, चंद्रशेखर पंचमुख, अविनाश भोसले, विवेक भिंगारदेवे, सुजित घंगाळे, विजय शिरसाट, स्वप्नील साठे, सूरज शिरसाट, राहुल कुराडे, राहुल अल्लाट, अमोल लोंढे, सुहास जाधव, विक्रम आगे, रॉबिन लोंढे, प्रदीप ठोंबरे, अमोल कुराडे, सागर पाटोळे, अविनाश अल्लाट, आबा अल्लाट, विकास सरोदे, रवींद्र साळवे, यश सरोदे, अरुण शिंदे, रवी साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ॲडिशनल SP साहेब यांना समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने निवेदन देण्यात आलं. गेल्या महिन्याच्या 12 तारखेला नितीन शिरसाट या भीमसैनिकाचा फुलमाळी या टोळीने गोळ्या घालून घोडेगाव या ठिकाणी हत्या केली. सदर घटनेला आज 1 महिना झाला, तर त्यामधील जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत. ते राजरोजपणे आपल्या भागामध्ये फिरत आहेत. हे सर्व परिस्थिती संबंधित पोलीस स्टेशन यांना माहिती असून देखील ते त्यांना अटक करत नाही. खरं तर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका ही संशयित आहे. आम्ही आज ॲडिशनल SP साहेबांना सांगितलं, जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सर्व आरोपी अटक नाही केले, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई नाही केली, तर पुढील काळामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडणार आहोत. आज संपूर्ण नेवासा तालुक्यातून आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते आज SP ऑफिस येथे SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. प्रमुख आमची मागणी आहे, स्वर्गवासी नितीन शिरसाट यांना जो गोळीबार करून मारण्यात आलेला आहे, आमची मुख्य सर्वांची मागणी एकच आहे. प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामध्ये स्वतः SP साहेबांनी लक्ष घालून प्रमुख आरोपींना 8 दिवसात अटक करावी एवढी आमची प्रमुख मागणी आहे. आंबेडकर स्वाभिमानी चळवळीचे सर्व कार्यकर्ते, घोडेगावचे सर्व युवक या ठिकाणी आलेले आहेत. आज आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला नितीन शिरसाट यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. त्या गोष्टीला महिना होऊन गेलेला आहे. अजून पण आरोपी अटक नाही आहेत. काही दिवसामध्ये आरोपी अटक नाही झाले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत. आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. मी नितीन शिरसाट याचा मोठा भाऊ निलेश शिरसाट. घटना झाल्यापासून आम्ही मागच्या वेळेस एकदा निवेदन दिलं SP ऑफिसला येऊन घरच्या फॅमिलीसह येऊन. आता पुन्हा एकदा आंदोलन निवेदन दिलेलं आहे. या निवेदनमध्ये 10 दिवसाचा अल्टिमेट दिलाय, त्याला टाइम दिलाय. टाइमात जर आरोपी धरले नाही तर मी माझी पूर्ण फॅमिली घेऊन SP ऑफिस पुढे आत्मदहन करणार आहे 10 दिवसानंतर. आणि आमच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची हानी झाली याची जबाबदार फक्त पोलीस डिपार्टमेंट हेच राहणार आहे. जय भीम. आज समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीनं अहिल्यानगर SP ऑफिसला आज तमाम कार्यकर्ते फक्त एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ते निवेदन यासाठी आहे
की गेली 1 महिन्यापूर्वी म्हणजे आज 12 मार्च आहे आणि 12 फेब्रुवारीपूर्वी घोडेगाव या ठिकाणी आमचे मित्र नितीन भाऊ शिरसाट यांचा परिवाराबरोबर असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गोळ्या घालून निर्गुण खून झाला. परंतु आज 1 महिना झाला तरी ही जे आरोपीची नावं दिलेली आहेत त्या आरोपीतली जी सुरुवातीला जे 2 आरोपी अटक झाले त्याच्यापेक्षा कोणतेही प्रोग्रेस दिसत नाही आणि इतर आरोपी मुख्य आरोपी त्याच्यामध्ये कोणी अटक दिसत नाहीये. यासाठी आरोपींना अटक करण्यासाठी आज समस्त आंबेडकर जनतेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे SP साहेबांना. परंतु यानंतर आम्ही 8 दिवसांनी समस्त आंबेडकर जनतेच्या वतीने पुन्हा निवेदन देणार आहोत की याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक करण्यात यावी. जर कधी समजा अटक नाही करू शकले तर आम्हाला मंत्रालयापर्यंत मोर्चा काढावा लागेल असे आम्ही त्यांना कल्पना देत आहोत. तर या व्हिडिओद्वारे मी पोलीस प्रशासन आणि गृह खातं यांना एक विनंती करतो की लवकरात लवकर सर्व आरोपीचा शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि ती वेळ आपण आंबेडकरी समाजावर येऊन देऊ नये. जय भीम, जय भारत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.